हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच व्हॉट्सअपच्या एका पोस्टवर भारतातली काही निवडक वेडी माणसं ही ठळक अक्षरातली ओळ वाचायला मिळाली आणि उत्सुकतेपोटी मी ती पूर्ण पोस्ट वाचली. ती पोस्ट वाचल्यानंतर त्यात उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून नमस्कार करावासा वाटला. काय होती ती पोस्ट ऐकूया. रायगड 1000 वेळा चढून जायचा पण कोणी करेल का? पण सुरेश वाडकरांनी तो केला आणि आत्तापर्यंत साधारणपणे 900 वेळा ते रायगड चढलेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात आणि तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादसुद्धा देतात. या व्यवहारी जगात काही अशी माणसं दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असं वाटतं. ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. एक जेधे नावाचा तरुण आहे. हा तरुण 27 जानेवारी आणि 16 ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो. रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. संध्याकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला हार घालतो, नमस्कार करतो आणि डम्पिंग ग्राउंडवाल्याच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी? तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून. कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असं समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. याला त्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून 2 दिवस हे काम करतो. डोंबिवलीत सुद्धा असे एक आजोबा आहेत. रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावं लागतं. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत. ते काय करतात तर जिथून अनेक लोक रुळावर शिरतात तिथे सकाळी ते आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मध्येच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळं अनेक जण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली खरं तर मृत्यूसमोर उभा असेल तरी धावणारं शहर. तिथे या आजोबांचं कोण ऐकणार? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहिती आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसं करणं धोकादायक होतं इतकं तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. मुंबईच्या लोकलमध्ये फिरणारा असाच एक सिंधी दिसतो. दिसायला खरंच गबाळ आहे, पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेनं व्याकुळ होतो, तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात 2 मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात जलसेवा असं ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणलंय हे पाहून प्रवासी सुखावतात, पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकानं त्या सिंध्याला बोलतं केलं. त्यानं सांगितलं, आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो. आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले, ते विकून पैसे कमवले, पण आम्ही कधीही पाणी विकलं नाही. श्रोते हो, अशी वेडी मंडळी पाहिली ना की शहाणी माणसं खुजी वाटू लागतात. खरंच हे जग चालवतं कोण? स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणतात, खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली. ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवतायत, सुंदर बनवतायत. वरवर बघता ही माणसं वेडी वाटतात, कारण जे 4 चौघं करत नाहीत ते हे काम करतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं ते जे करतात ही माझीही जबाबदारी आहे. एका दैनिकात एका वाचकानं लिहिलं होतं की मी आता 72 वर्षाचा आहे आणि या 72 वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही. किती छोटी प्रतिज्ञा केली या माणसानं, जमिनीवर न थुंकण्याची. आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झालंय, ते म्हणजे थुंकू नका. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणं तर जरा जास्तच धोकादायक बनलंय. प्रत्येकानं या माणसासारखा वेडा विचार केला ना तर स्वच्छतेवर होणारा प्रचंड खर्च वाचेल. एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल. अमेरिका, युरोप सुंदर आहेत, आपण सगळेजण खूप ऐकतो, बघतो. आता आपला देशही सुंदर घडवू. तेव्हा श्रोते हो, आपल्या वेडानं आपला देश, आपला समाज सुंदर करू पाहणाऱ्या या ध्येयानं झपाटलेल्या व्यक्तींना
मनापासून नमस्कार. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.